या व्हिडिओमध्ये आपण धातूंच्या आयनची निर्मिती कशी होते ते पाहणार आहोत. चला, आधी आयन म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो ते थोडक्यात पाहूया. समजा आपल्याकडे एक उदासीन अणू आहे आणि हे त्या उदासीन अणूचे केंद्रक आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात आणि केंद्रकाच्या बाहेर वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. बरोबर? हे इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असतात, तर केंद्रकातील प्रोटॉन धनप्रभारित असतात. तर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे अणूमध्ये असलेले प्रभारित कण आहेत. आता हा अणू ऑक्सिजनचा आहे. यात 8 प्रोटॉन आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर? प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यामुळे धनप्रभार आणि ऋणप्रभार समान आहेत. आणि त्यामुळे ते एकमेकांना रद्द करतात आणि आपल्याला एक उदासीन अणू मिळतो. बरोबर? आता समजा मी या अणूमध्ये काहीतरी केलं आणि त्यात 2 इलेक्ट्रॉन वाढवले. आता ह्या अणूमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर? त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ऋणप्रभार धनप्रभारापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे हा आता उदासीन अणू राहिलेला नाही. त्याऐवजी आपल्याकडे इथे एक ऋण आयन आहे. ऋण का? कारण या कणावर असलेला निव्वळ भार ऋण आहे आणि आपल्याकडे इथे ऑक्सिजनचा 2 प्रभार असलेला आयन आहे. कारण इथे 2 अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे? मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देते. हे लिथियमचं उदाहरण आहे. लिथियममध्ये 3 प्रोटॉन आणि 3 इलेक्ट्रॉन आहे. आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या समान आहे. त्यामुळे प्रभार समान आहेत आणि ते एकमेकांना रद्द करतात आणि यामुळे एक उदासीन अणू तयार होतो. मागच्या वेळी आपण इलेक्ट्रॉन वाढवले होते. जर आपण या लिथियम अणूमधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर काय होईल? आता आपल्याकडे फक्त 2 इलेक्ट्रॉन उरले आहेत. तर आता धनप्रभार ऋणप्रभारापेक्षा जास्त आहे. आपल्याकडे आता एक धनप्रभारित आयन आहे. हा कण आता उदासीन अणू राहिलेला नाही. तो लिथियम आयन आहे. आता या लिथियम आयनवरील भार +1 आहे. बरोबर? तो +1 का आहे? कारण आपल्याकडे इथे एक अतिरिक्त प्रोटॉन आहे आणि म्हणून हा आयन एक धन आयन आहे. ठीक आहे. आता आपल्याला आयन कसे तयार होतात ते समजले. आता आपण त्याची व्याख्या बघूया. आयन म्हणजे एक प्रभारित कण जो एक उदासीन अणूने इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे किंवा मिळवल्यामुळे तयार होतो. इथे महत्वाची गोष्ट ही आहे की आयन हा एक प्रभारित कण असतो आणि जेव्हा एक उदासीन अणू इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा तो धन आयन बनतो. जेव्हा तो इलेक्ट्रॉन मिळवतो तेव्हा तो ऋण आयन बनतो. आता आपण धातूंमध्ये आयनची निर्मिती कशी होते ते पाहूया. डावीकडे मी एक एक करून धातूंची यादी करणार आहे आणि त्यांचे आयन कोणत्या संभाव्य प्रभार घेऊ शकतात ते आपण पाहू. आपल्याला मदत करण्यासाठी मी इथे राजवायूंची यादी ठेवते. आपल्याला माहित आहे की कोणताही धातू किंवा कोणतंही मूलद्रव्य स्थिरता मिळवण्यासाठी राजवायूंसारखे बनवू इच्छितो. जर एखादा अणू राजवायूंसारखे इलेक्ट्रॉन संरूपण मिळवू शकला तर तो स्थिर होतो. चला, लिथियम पासून सुरुवात करूया. लिथियमला कोणत्या राजवायूसारखं व्हायचं असेल? लिथियम हिलियम सारखा होईल. बरोबर? तो त्याचा एक संयोजी इलेक्ट्रॉन गमावून सहजपणे हिलियम सारखा बनू शकतो. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण हिलियम सारखं होईल आणि या प्रक्रियेत त्याला +1 प्रभार मिळेल. आणि त्याला +1 प्रभार मिळाल्यामुळे तो आता अणू राहणार नाही, तर तो एक लिथियम आयन होईल. चला, याच संकल्पनेचा वापर आपल्या पुढच्या उदाहरणांसाठी करूया. तर हे आहे सोडियम. सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 281 आहे. तो कोणत्या राजवायूसारखा होऊ इच्छितो? हो, निऑन सारखा. बरोबर? तो त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेतील एक इलेक्ट्रॉन गमावू शकतो आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन संरूपणाच्या दृष्टीने निऑन सारखा होईल आणि त्यामुळे सोडियमवर +1 प्रभार आहे. म्हणून सोडियम आता उदासीन अणू नाही, तर तो एक सोडियम प्लस आयन आहे. पोटॅशियमचेही असेच आहे. मी तुम्हाला थोडा वेळ थांबून याचा स्वतः अंदाज लावायला सांगेन. हो, पोटॅशियम आर्गॉन सारखा होईल. जर पोटॅशियम हा इलेक्ट्रॉन गमावू शकला तर तो इलेक्ट्रॉन दृष्टीने आर्गॉन सारखा असेल आणि त्यामुळे पोटॅशियमवर +1 प्रभार आहे. कारण त्याने एक इलेक्ट्रॉन गमावलाय आणि त्यामुळे पोटॅशियम K+ आयन होईल. आता मॅग्नेशियमकडे येऊया. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 आहे.
तो कोणत्या राजवायूसारखा होईल? तर तो निऑन सारखा होईल. जर त्याने हे शेवटचे 2 इलेक्ट्रॉन गमावले, तर त्याला +2 चा प्रभार मिळेल आणि त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण निऑन सारखं होईल. त्याला +2 चा प्रभार मिळाल्यामुळे तो आता मॅग्नेशियम अणू राहणार नाही, तर तो मॅग्नेशियम 2+ आयन असेल. पुढे आपण कॅल्शियमकडे जाऊया. कॅल्शियमलाही आर्गॉनसारखं व्हायचंय. जर त्याने हे शेवटचे 2 इलेक्ट्रॉन गमावले, तर त्याला 288 हे इलेक्ट्रॉन संरूपण मिळेल, जे अगदी आर्गॉनसारखे आहे. आणि जर त्याने 2 इलेक्ट्रॉन गमावले, तर त्याला +2 चा प्रभार मिळेल आणि म्हणून कॅल्शियम एक +2 आयन बनवतो. चला, पुढे ॲल्युमिनियमकडे जाऊया. ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 283 आहे. ॲल्युमिनियमला निऑनसारखं व्हायचंय कारण जर त्याने हे शेवटचे 3 इलेक्ट्रॉन गमावले, तर त्याला +3 चा प्रभार मिळेल आणि त्यामुळे तो ॲल्युमिनियम 3+ आयन होईल. आता इथे एक निरीक्षण करा. इथे हा आयनवर भार आहे, बरोबर? इथे काहीतरी मनोरंजक आहे. एखादा अणू जो आयन बनवतो, त्यावरील प्रभाराचे परिमाण त्या विशिष्ट अणूच्या संयुजे एवढे असतं. आता लिथियमची संयुजा 1 असते, बरोबर? सोडियमची संयुजा 1 असते. मॅग्नेशियमची संयुजा 2 असते. कॅल्शियमची संयुजा 2 असते. ॲल्युमिनियमची संयुजा 3 असते. तर सामान्यतः इथे असं होतंय की जर तुम्ही या प्रभारातून हे प्लसचं चिन्ह काढलं, तर तुम्हाला त्या विशिष्ट अणूंची संयुजा मिळेल. आता ह्याच संदर्भात अजून काही मजेदार गोष्टी बघूया. कॉपरचा अणुअंक 29 आहे आणि कॉपर थोडा विचित्र आहे. तो 2 वेगवेगळ्या संयुजा दाखवतो आणि त्यामुळे त्याला 2 वेगवेगळ्या आयन बनवण्याची प्रवृत्ती आहे. तो +1 किंवा +2 चा प्रभार घेऊ शकतो. म्हणजे कॉपर Cu+ किंवा Cu2+ दोन्ही होऊ शकतं. लोह सुद्धा असंच आहे. लोहामध्ये दोन्ही प्रभार दाखवण्याची प्रवृत्ती असते. म्हणून +2 आणि +3. त्यामुळे Fe2+ किंवा Fe3+ असे आयन आपल्याला मिळू शकतात. चला, सारांशाकडे वळूया. आपल्याला हे समजलं की आयन हा एक प्रभारित कण आहे, जो एका उदासीन अणूने इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे किंवा मिळवल्यामुळे बनतो. आपल्याकडे धन आयन आणि ऋण आयन दोन्ही असू शकतात. आपण काही धातूंच्या आयनच्या निर्मितीची उदाहरणं पाहिली आणि आपल्याला हे देखील समजले की एखाद्या अणूमधून तयार होणाऱ्या आयनवरील प्रभाराचे परिमाण त्याच्या संयुजे एवढे असते. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.